वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. आमदार नरेंद्र भोंडेकर आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया. हो, काय सांगाल, जिल्हा दूध संघाच्या निवडणूक आहेत, अशात आपण महाविकास आघाडीच्या घटक असलेल्या नाना पटोलेंसोबत आहात आणि यांच्यासोबत मिळून आता हे निवडणुका लढणार आहात, काय सांगाल? नाही, नक्कीच नाना भाऊ काही माझ्यासाठी काही वेगळे नाही आहे. ते माझे मोठे भाऊ आहेत आणि या सहकारच्या माध्यमानं का होणार आम्ही सगळे एकत्र आलो हे प्रथमतः आनंदाची गोष्ट आहे. आणि जेव्हा एकाने 11 होतात तेव्हा एक वेगळं चित्र निर्माण होतं आणि तुम्हाला दिसेल आता हळूहळू की भंडारा जिल्ह्याचा सहकार आम्ही किती मजबूत करू आणि सक्षम करू आणि ह्या सहकारच्या माध्यमानं शेतकऱ्यांना किती मजबूत करू. नक्कीच, पण आपल्यात किती उमेदवार निवडून येतील काय वाटतं आपल्याला? पहिल्यांदा आपण या निवडणुकीमध्ये सहभाग घेतात. नाही, मी आधीच सांगितलं की मी काही भविष्यवाणी करणार नाही, परंतु आम्ही पूर्णचं पूर्ण निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आणि भाजप जो आहे आपला महायुतीचा घटक जो आहे त्याच्यातून आपले पक्षफोडी सुरू आहे, आपल्या पक्षातले काही पदाधिकारी ते घेऊन चाललेले आहेत. अशात आपण आता नाना पटोलेंसोबत काँग्रेसच्या लोकांसोबत आलेले आहात आणि आता जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीपुरता ही युती राहील की पुन्हा BDCC बँकेच्या निवडणुका आहेत, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, त्याच्यातही आपण सोबत राहणार का? नाही, भाजपचे लोक शिवसेनेचे नेता आहेत असं आपण म्हणताय. आम्ही जर न्यायाला बसलो तर भाजपच खाली होईल. पण सगळ्यात महत्त्वाचं, भाजप नागपूरहून आलेल्या माणसांनी पहिलेच भाजप खाली करून टाकला आहे. 3 आमदार 1 खासदार एक काळामध्ये होतं, आज शून्य झालेलं आहे. आणि आज त्यांना एवढी परिस्थिती निर्माण झाली आहे की त्यांच्याकडे कार्यकर्ता नाहीत म्हणून इकडे तिकडच्या कार्यकर्त्यांनी येतात. तर आम्ही तर म्हणतो शिवसेना ही प्रोडक्शन देणारी कंपनी आहे. तुम्हाला जितकं पाहिजे तितकं घेऊन जा, आमच्याकडे अजून खूप आहेत. परंतु जर आम्ही न्यायाला बसलो तर तुमच्या पायाखालची वाढून निघेल. आणि एकदा नाही बरेचदा अनुभव आलेला आहे. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सन्मान करतो म्हणून आम्ही शांत आहोत. परंतु परिणयजींनी जे चुका करतायत ते चुका करू नये, अन्यथा भंडारा हा भंडारा आहे, एक शांत आहे मग भडकते पण, म्हणून त्यांनी शांत पद्धतीने घ्यायला पाहिजे असा माझा सल्ला आहे त्यांना. नक्कीच. रुपेश सपाटे, T9 मराठी, भंडारा. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.